स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर। आजच्या क्लासमध्ये आपण 1 ते 4 जून पर्यंत घडलेल्या सर्व IMP आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत, जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील। चॅनलवर आले आहात, नवीन आहात, लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका आणि या क्लासची फ्री PDF आपल्याला हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करतो। प्रश्न पहिला आपल्या समोर आहे। 2025 मध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबलला गुन्ह्यांचा तपास करण्याचे अधिकार देणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे। योग्य उत्तर आहे महाराष्ट्र। हा प्रश्न आपण डिटेलमध्ये पाहू। महाराष्ट्र सरकारने 9 मे 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, ज्या अंतर्गत पोलीस हेड कॉन्स्टेबलला गुन्ह्यांचा तपास करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत, परंतु यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे। समजून घ्या, परीक्षेसाठी IMP आहे। तो व्यक्ती पदवीधर असावा, त्या व्यक्तीने किमान 7 वर्षाची सेवा पूर्ण केलेली असावी, गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय नाशिक येथे 6 आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण पूर्ण करून परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि त्या व्यक्तीची कोणतीही प्रलंबित विभागीय चौकशी नसावी। क्लिअर? नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा। 2025 मध्ये भारताचा पहिला पूर्णतः सौर ऊर्जेवर चालणारा जिल्हा कोणता ठरला? IMP प्रश्न आहे। योग्य उत्तर आहे दीव। या प्रश्नाचे IMP पॉइंट आपल्या समोर आहेत। दीव हा 2025 मध्ये भारताचा पहिला पूर्णतः सौर ऊर्जेवर चालणारा जिल्हा ठरला। या जिल्ह्याने 11.88 मेगावॅट क्षमतेची सौर ऊर्जा निर्मिती क्षमता प्राप्त केली आहे। यात 9 मेगावॅट ग्राउंडेड माउंटेड आणि 2.88 मेगावॅट रूफ टॉप सोलर प्रकल्प आहे। दीव हा दादरा नगर हवेली आणि दमन दीव या केंद्रशासित प्रदेशाचा भाग आहे। ओके, पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न तिसरा। मिस वर्ल्ड 2025 चा किताब कोणी जिंकला आहे? योग्य उत्तर आहे ओपल सुचाता चुवांगश्री। मिस वर्ल्ड 2025 चा किताब थायलंडच्या ओपल सुचाता चुवांगश्री यांनी जिंकला आहे आणि या स्पर्धेची उपविजेती ही हॅसेट डेरेज ठरली। या स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व नंदिनी गुप्ताने केले, परंतु ती टॉप 20 पर्यंतच पोहोचू शकली। या स्पर्धेचे आयोजन भारतात तेलंगणा हैदराबाद येथे करण्यात आले होते आणि यंदाचे हे 72वे संस्करण होते। भारताने आतापर्यंत 6 वेळा मिस वर्ल्डचा किताब पटकावला आहे। क्लिअर? चौथा प्रश्न आहे। 7ही महाद्वीपांवरील सर्वोच्च शिखरावर यशस्वी चढाई करणारा सर्वात तरुण भारतीय कोण आहे? IMP प्रश्न आहे। याचं योग्य उत्तर आहे विश्वनाथ कार्तिकेय पदकांती। या प्रश्नाचे IMP पॉइंट आपण समजून घेऊ। विश्वनाथ कार्तिकेय पदकांती हा 7ही महाद्वीपांवरील सर्वोच्च शिखरावर चढाई करणारा सर्वात तरुण भारतीय आहे। त्याने ही कामगिरी 16 वर्ष 6 महिने 27 दिवस या वयात पूर्ण केली। तो हैदराबाद तेलंगणा येथील रहिवासी आहे। ही कामगिरी 7 समिट्स चॅलेंज अंतर्गत पूर्ण करण्यात आली आहे आणि ही कामगिरी करणारा तो जगातला दुसरा सर्वात तरुण गिर्यारोहक आहे। ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5वा। 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 50 रुपयाचे स्मारक नाणे कोणत्या राज्याच्या 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदात जारी केले? IMP प्रश्न आहे आणि याचे योग्य उत्तर आहे सिक्कीम। सिक्कीम 16 मे 1975 रोजी भारताचे 22वे राज्य बनले। 2025 मध्ये त्याला राज्यत्व मिळून 50 वर्ष पूर्ण झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या निमित्त 50 रुपयाचे चांदीचे स्मारक नाणे आणि टपाल तिकीट जारी केले। नाण्यावर 50 ग्लोरियस इयर्स ऑफ स्टेटहुड सिक्कीम असा इंग्रजी व देवनागरी मजकूर आहे। क्लिअर? पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न 6वा। अंतरिक्ष औद्योगिक धोरणास मान्यता देणारे भारतातील तिसरे राज्य कोणते आहे? राईट आन्सर इज तामिळनाडू। तामिळनाडू हे अंतरिक्ष औद्योगिक धोरणास मान्यता देणारे भारतातील तिसरे राज्य बनले आहे। याआधी अंतरिक्ष औद्योगिक धोरणास मान्यता देणारे पहिले राज्य हे कर्नाटक होते आणि दुसरे राज्य गुजरात होते। ऑप्शन जर पाहिले तर ओडिशा राज्याने अंकुर म्हणजे अटल नेटवर्क फॉर नॉलेज अर्बनायझेशन अँड रिफॉर्म्स या नावाने एक नवीन शहरी विकास योजना सुरू केली आहे। उत्तर प्रदेश कानपूर येथे मोदी यांनी घाटमपूर ताप विद्युत परियोजनेचे उद्घाटन केले। बिहार
बिहार पटना येथे मोदी यांनी जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे उद्घाटन केले आहे. क्लिअर. 7वा प्रश्न आहे, अलीकडेच राष्ट्रीय रेल्वे नेटवर्क कशी जोडली गेलेली पूर्वोत्तर भारताची चौथी राजधानी कोणती बनली आहे? IMP प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर आहे आयझोल. मिझोरामची राजधानी आयझोल ही पूर्वोत्तर भारतातील चौथी राजधानी बनली आहे, जी राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कशी जोडली गेली आहे. याआधी राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कशी जोडली गेलेली पूर्वोत्तर भारताची पहिली राजधानी ही गुवाहाटी होती, दुसरी आगरतळा होती, तिसरी इटानगर होती आणि आता चौथी आयझोल ही बनली आहे. गुवाहाटी ही आसामची राजधानी आहे, आगरतळा ही त्रिपुराची राजधानी आहे, इटानगर ही अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे आणि आयझोल ही मिझोरामची राजधानी आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 8वा, 46वे आसियान शिखर संमेलन 2025 चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे मलेशिया. हा प्रश्न आपण डिटेलमध्ये पाहू. 46वे आसियान शिखर संमेलन 2025 चे आयोजन मलेशियाच्या क्वालालंपूर शहरात करण्यात आले. या संमेलनाचे अध्यक्षस्थान मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांनी भूषवले. यंदा 2025 ची या संमेलनाची थीम ही समावेशिता आणि शाश्वतता ही आहे. आसियानबद्दल जर पाहिलं तर आसियान म्हणजे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स, याची स्थापना 8 ऑगस्ट 1967 मध्ये झाली. याचे मुख्यालय जकार्ता इंडोनेशिया येथे स्थित आहे. एकूण सदस्य देश 10 आहेत आणि सध्याचे महासचिव हे काओ किम हॉर्न आहेत. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पाहण्याआधी गट क पूर्व पेपर संडेला झालेल्या पेपरमध्ये आपल्या क्लासमधून आलेले हे सर्व प्रश्न आहेत. बघा, नोबेल पुरस्कार यावर आपला एक व्हिडिओ आलेला आहे आणि ट्रिक बघा, सहज लक्षात राहणारी. जानेवारीचे संपूर्ण दिनविशेष मी कव्हर केले होते आणि हे सर्व प्रश्न मी आपल्या व्हिडिओमध्ये घेतले आहेत. ओके, चला वळूयात आपल्या पुढच्या प्रश्नांकडे. प्रश्न 9वा, महाराष्ट्रातील पहिले हेलिपोर्ट कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर आहे पुणे. महाराष्ट्रातील पहिले समर्पित हेलिपोर्ट हडपसर पुणे येथे उभारले जाणार आहे. हे हेलिपोर्ट ग्लायडिंग सेंटरच्या 230 एकर जागेत प्रस्तावित आहे. सध्या हा प्रकल्प प्रस्ताव व नियोजनाच्या टप्प्यात आहे. या ठिकाणी प्रवासी लाऊंज, हँगर, इंधन भरण्याची सुविधा व हवाई नियंत्रण केंद्र असणार आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी भारतीय विमानतळ प्राधिकरण करणार आहे. येथे देशातील पहिली एव्हिएशन गॅलरी उभारली जाणार आहे. क्लिअर. 10वा प्रश्न आहे, मे 2025 मध्ये कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करण्यात आले. कोकण रेल्वे मार्गाची एकूण लांबी किती आहे? IMP प्रश्न आहे. राईट आन्सर आहे 741. हा प्रश्न आपण डिटेलमध्ये पाहू. कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय 2025 मध्ये घेण्यात आला. महाराष्ट्र सरकारने मे 2025 मध्ये या विलिनीकरणास अंतिम मंजुरी दिली. कोकण रेल्वे मार्गाची लांबी सुमारे 741 किमी असून तो रोहा महाराष्ट्र ते थोकूर कर्नाटक दरम्यान पसरलेला आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड ची स्थापना 1990 मध्ये विशेष उद्देशासाठी झाली होती. या विलिनीकरणामुळे कोकण रेल्वेचा समावेश राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कमध्ये होणार आहे. ओके, पुढचे प्रश्न पाहू. आता आपण वन लाइनर प्रश्न पाहणार आहोत, जे परीक्षेमध्ये विचारले तर ॲज इट इज विचारले जातील. पहिला प्रश्न, नोमॅडिक एलिफंट हा संयुक्त सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जातो? योग्य उत्तर आहे मंगोलिया. नोमॅडिक एलिफंट हा संयुक्त सैन्य अभ्यास भारत आणि मंगोलिया या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो. यंदा 2025 चे या अभ्यासाचे आयोजन मंगोलिया येथे करण्यात आले आहे. मागच्या 2024 चे आयोजन भारतात मेघालय येथे करण्यात आले होते. दुसरा प्रश्न, आशियाई सुरक्षा शिखर संमेलन म्हणजेच शांग्रीला संवाद 2025 चे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर याचा राईट आन्सर आहे सिंगापूर आणि यंदाचे हे 22वे संस्करण होते आणि या शिखर संमेलनामध्ये भारताचे प्रतिनिधित्व CDS अनिल चव्हाण यांनी केले. तिसरा प्रश्न, इंदिरा गांधी अँड द इयर्स दॅट ट्रान्सफॉर्म्ड इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? राईट आन्सर आहे श्रीनाथ राघवन. चौथा प्रश्न, भारतातील पहिले AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्रित विशेष आर्थिक क्षेत्र कोणत्या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे? योग्य उत्तर आहे छत्तीसगड. छत्तीसगडच्या नवा रायपूर येथे भारतातील पहिले AI केंद्रित विशेष आर्थिक क्षेत्र स्थापन केले जाणार आहे.
पाचवा प्रश्न, IPL इतिहासात 300 षटकार मारणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे रोहित शर्मा. सहावा प्रश्न, भारताने 5व्या पिढीच्या फायटर एअरक्राफ्टच्या विकासासाठी कोणता प्रकल्प सुरू केला आहे? योग्य उत्तर आहे ॲडव्हान्स मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट. सातवा प्रश्न, उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंतर्गत भारताचे दुसरे पूर्ण साक्षर राज्य कोणते आहे? योग्य उत्तर आहे गोवा. आणि भारताचे पहिले पूर्ण साक्षर राज्य कोणते होते? मिझोराम. हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला आहे. आठवा प्रश्न, महाराष्ट्रातील उस्मानाबाद रेल्वे स्टेशनचे नवीन नाव काय आहे? योग्य उत्तर आहे धाराशिव. नववा प्रश्न, कॅनडा इंडिया फाउंडेशन तर्फे 2025 सालचा ग्लोबल इंडियन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? राईट आन्सर आहे सद्गुरू जग्गी वासुदेव. 10वा प्रश्न, अहिल्याबाई होळकर यांची कितवी जयंती 31 मे 2025 रोजी साजरी करण्यात आली? योग्य उत्तर आहे 300वी. अहिल्याबाई होळकर यांची 31 मे 2025 रोजी 300वी जयंती साजरी करण्यात आली आहे. 11वा प्रश्न, कामिरीती शेर्पा यांनी 27 मे 2025 रोजी माउंट एव्हरेस्ट शिखरावर कितव्यांदा चढाई करून स्वतःचाच विक्रम मोडीत काढला? योग्य उत्तर आहे 31. कामिरीती शेर्पा यांनी 31व्यांदा माउंट एव्हरेस्ट शिखरावर चढाई करून स्वतःचाच विक्रम मोडीत काढला. कामिरीती शेर्पा ही नेपाळ देशाची आहे आणि हिला एव्हरेस्ट मॅन म्हणूनही ओळखतात. 12वा प्रश्न, 2026 सालची आशियाई भारोत्तोलन चॅम्पियनशिप स्पर्धा भारतातील कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे? तर याचा राईट आन्सर आहे अहमदाबाद. गुजरातच्या अहमदाबाद येथे 2026 सालची आशियाई भारोत्तोलन चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. ओके, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.